विवाह पंचमी 2024 मध्ये विवाह पंचमी कधी आहे? मार्गशीर्ष शुक्ल पंचमीच्या दिवशी भगवान श्रीरामांचा विवाह झाला होता. म्हणून धार्मिक शास्त्रानुसार विवाह पंचमी ही भगवान श्री राम आणि माता सीता यांच्या शुभ विवाहासाठी एक महत्त्वाची तिथी आहे. ही अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. 2024 मधील उद्य तिथीनुसार विवाह पंचमी 6 डिसेंबर 2024 शुक्रवारी साजरी केली जाईल. या दिवसाचा सण राम आणि सीता यांचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. विवाह पंचमी गुरुवार 5 डिसेंबर 2024 रोजी 12:49 ला सुरू होते आणि 6 डिसेंबर वार शुक्रवार रोजी रात्री 12:07 ला संपते. जाणून घेऊया या महत्त्व आणि कथा. विवाह पंचमीचे महत्त्व काय आहे? धार्मिक पुराणांमध्ये भगवान शिवपार्वती विवाह, श्री गणेश रिद्धी-सिद्धी विवाह, श्री विष्णुलक्ष्मी विवाह, श्रीकृष्ण रुक्मिणी सत्यभामा विवाह तसेच भगवान श्री राम आणि सीता विवाहाविषयी बरीच चर्चा आहे. या सर्व लोकांच्या विवाहाचे सुंदर चित्रण पुराणात आहे. कदाचित भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहानंतर श्री राम आणि देवी सीता यांचा विवाह सर्वात प्रसिद्ध विवाह मानला जातो, कारण या विवाहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या विवाहात त्रिमूर्तीसह जवळजवळ सर्व मुख्य देव उपस्थित होते. हे लग्न पाहण्याची संधी कोणाला सोडायची नव्हती. श्रीरामांसोबतच ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि राजर्षी विश्वामित्र यांनाही याचे ज्ञान होते. असे म्हणतात की भगवान श्री राम आणि जनकनंदिनी यांचा विवाह पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र स्वतः ब्राह्मणांच्या वेशात आले होते. राजा जनकाच्या सभेत भगवान शिवाचे धनुष्य तोडल्यानंतर श्रीरामाचा विवाह होणार असे ठरले. वाल्मिकी रामायणात तुम्हाला या विवाहाचे मनोरंजक वर्णन सापडेल. त्यामुळे विवाहाच्या वेळी ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि राजर्षी विश्वामित्र उपस्थित होते. दुसरीकडे सर्व देवीदेवता देखील वेगवेगळ्या वेशात उपस्थित होते. 4 भावांमध्ये श्रीरामांचे पहिले लग्न झाले. विवाह पंचमीच्या कथेनुसार भगवान शिवाचे धनुष्य खूप शक्तिशाली आणि चमत्कारी होते. शिवाने तयार केलेल्या धनुष्याच्या आवाजाने फुटत असे आणि पर्वत हलू लागायचे. भूकंप झाल्यासारखे वाटत होते. या एकाच बाणाने त्रिपुरासूरची 3 शहरे नष्ट झाली. या धनुष्याचे नाव पिनाका होते. देवीदेवतांचा कालखंड संपल्यानंतर हे धनुष्य भगवान इंद्राच्या स्वाधीन करण्यात आले. देवतांनी ते राजा जनकाचे पूर्वज देवराज यांना दिले. राजा जनकाच्या पूर्वजांपैकी देवराज हा निमीचा ज्येष्ठ पुत्र होता. शिवाचे धनुष्य राजा जनकाकडे वारसा म्हणून सुरक्षित होते. त्याचे प्रचंड धनुष्य उचलण्यास कोणीही सक्षम नव्हते. हे धनुष्य उचलण्याची युक्ती होती. सीता स्वयंवराच्या वेळी शिव धनुष्य उचलण्याची स्पर्धा घेण्यात आली, तेव्हा रावणासह थोर महापुरुषांनाही हे धनुष्य हलवता आले नाही. त्यानंतर प्रभू श्रीरामाची पाळी आली. श्री रामचरित मानस मध्ये एक चतुर्थांश आहे. उठू राम भंजहु भव चापा, मेठू तात जनक परितापा. अर्थ जनकजींना अत्यंत व्यथित आणि निराश पाहून गुरु विश्वामित्र श्री रामजींना म्हणतात की हे पुत्र श्री राम, उठून हे धनुष्य भवसागराच्या रूपात मोडून टाक आणि जनकाचे दुःख दूर कर. या चौपाईमध्ये एक शब्द आहे, भाव चापा, म्हणजेच हे धनुष्य उचलण्यासाठी शक्तीची गरज नाही तर प्रेम आणि निस्वार्थीपणा आवश्यक आहे. ते एक मायावी आणि दैवी धनुष्य होते. त्याला वर उचलण्यासाठी दैवी गुणांची गरज होती. कोणताही अहंकारी माणूस त्याला उचलू शकला नाही. जेव्हा प्रभू श्रीरामाची पाळी आली तेव्हा त्यांना माहीत होते की हे साधारण धनुष्य नसून भगवान शिवाचे धनुष्य आहे. म्हणूनच सर्वप्रथम त्यांनी धनुषला प्रणाम केला. मग त्याने धनुष्याची प्रदक्षिणा केली आणि त्याला पूर्ण आदर दिला. भगवान श्रीरामांच्या नम्रता आणि पवित्रतेसमोर धनुष्याचा जडपणा आपोआप नाहीसा झाला आणि त्यांनी प्रेमाने धनुष्य उचलले आणि त्यावर तार लावला आणि वाकल्याबरोबर धनुष्य स्वतःच तुटले.
असे म्हणतात की ज्याप्रमाणे सीता भगवान शिवाचे ध्यान केल्यानंतर कोणतेही बल न लावता धनुष्य उचलत असे, त्याचप्रमाणे श्रीरामानेही धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यश आले. सर्वोत्तम निवडण्याची मनात तीव्र इच्छा असेल तर ते नक्कीच होईल. सीता स्वयंवर हे केवळ नाटक होते. खरे तर सीतेने रामाची निवड केली होती आणि रामाने सीतेची निवड केली होती. भगवान श्री राम आणि जनकपुत्री जानकी सीता यांचा विवाह मार्गशीर्ष अघाण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला झाला. तेव्हापासून ही पंचमी विवाह पंचमी उत्सव म्हणून साजरी केली जाते. विवाह पंचमीला पाळायचे विधी. गंगामध्ये पवित्र स्नान करा आणि दान करा. भगवान राम आणि देवी सीतेची पूजा करण्याव्यतिरिक्त पवित्र नदीत स्नान करणे आणि कमी भाग्यवानांना दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे व्यक्तीच्या जीवनात समृद्धी आणि शांती येते. सात्विक अन्नाचे सेवन करा. विवाहपंचमीला केवळ सात्विक, शुद्ध अन्नाचे सेवन करावे. कांदा, लसूण, मांसाहार खाण्यास सक्त मनाई आहे. भजन कीर्तन आणि मंत्रजप. भक्तांनी भगवान राम आणि देवी सीता यांना समर्पित मंदिरांमध्ये भजन आणि कीर्तन, भक्तिगीते आयोजित केले पाहिजेत. अविवाहित मुली जानकी मंत्राचा 108 वेळा जप करू शकतात, जो खूप शुभ मानला जातो. तसेच विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा करण्याचे महत्त्व. विवाह पंचमीला केळीच्या झाडाच्या पूजेला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात केळीचे झाड खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू, भगवान राम आणि देवी सीतेच्या रूपात पूजा केली जाते. भगवान विष्णूला केळीचे झाड आवडते, म्हणूनच या दिवशी त्याची पूजा केल्यास अनुकूल परिणाम प्राप्त होतात. लग्नात विलंब होत असलेल्यांनी या दिवशी केळीच्या झाडाची पूजा अवश्य करावी. केळीच्या झाडाची पूजा केल्याने गुरु ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात. जर एखाद्याच्या कुंडलीत गुरु कमजोर असेल तर त्यांनी केळीच्या झाडाची पूजा करावी, कारण ते गुरुचे स्थान मजबूत करते. या व्यतिरिक्त असे मानले जाते की विवाह पंचमीला केळीच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी आणि आव्हाने दूर होतात, मार्गातील अडथळे दूर होतात. विवाह पंचमीला करू नयेत अशा गोष्टी. मांस आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. विवाह पंचमीला अंडी, मांस, अल्कोहोल, कांदे आणि लसूण यांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. केस किंवा नखे कापू नका. या दिवशी केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते. जुगार टाळा. एखाद्याने जुगार खेळण्यापासून किंवा इतर कोणत्याही पापी कृतींपासून दूर राहावे, कारण ते केवळ अशुभच नाही तर धार्मिकदृष्ट्या अयोग्य देखील मानले जाते. वाद टाळा. त्या दिवशी तुमच्या जोडीदाराशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी कोणतेही वादविवाद किंवा मतभेद टाळण्याचा सल्ला दिला जातो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.